महाविकास आघाडीची जी यादी आहे तो कदापि आणि कधीही एकमताने तो निर्माण झाली नाही। सर्व पक्षांनी स्वतःचं नाव पुढे केला। शिवसेनाने तो अक्षरशः दादागिरी केली आणि याचा जो एक परिणाम आहे तुम्हाला दिसत आहे की कसं सांगलीमध्ये बंडखोरी झालेली आहे। माझ्याबद्दल त्यांनी काय केलं सर्वांना माहीत आहे। ज्याप्रमाणे मुंबई काँग्रेसचे काही नेते धावत दिल्ली गेले आणि त्यांना दिल्लीमध्ये जो शिवसेनाचा काँग्रेस पक्षाचा जो हायकमांड आहे त्यांनी बॅरंग वापस केला आणि ज्याप्रमाणे एक सिरफुटवल चालू आहे शिवसेना काँग्रेस आणि NCP मध्ये तो एक गवाही देतो की महाविकास आघाडीमध्ये मतैक्य नाही आहे। महाविकास आघाडीमध्ये एक जोरदार एक असा एक झगडा चालू आहे आणि त्यामुळे त्यांचे कार्यकर्ता एकमेकाचे विरोधात काम करणार आणि 48च्या 10% सीटपर्यंतच्या नाही आहे। 100% तुम्हाला असं वाटतं की त्यांच्या 48 येणार नाहीत निवडून? 100% 48 तो कधीही नाही येणार। 48च्या 10% पण सीट येणार नाही मिळणार। म्हणजे यावेळेस 400 पार 100% अच्छा आता इथून रवींद्र वायकर यांच्या उमेदवारी निश्चित होणार आहे अशी बातमी कळते, काय वाटतंय? तर आता आपण पण निवडणुकीच्या वेळी असा एक बातमी येत राहते। आता पक्षाला ठरवायचे आहे की कोणाला तो उमेदवारी देणार। आता पक्षातर्फे जे काही अधिकृत एक वक्तव्य येईल त्याच्यावर तुम्ही विश्वास करा। तोपर्यंत आता एक चर्चा चालू आहे, चर्चा चालू राहू दे। ठीक आहे, धन्यवाद।